तू खाऊन घे बघू चल. पिऊ दे आता, नको मला. अप्पे तू कशाला मनाला लावून घेतेस? त्या लई टोचून बोलतात का त्या? मला कळतच नाही मी काय एवढी मोठी चूक केली. तुला आत्ताच म्हंटल ना, तू नको त्या लोकांचं मनावर घेऊ नकोस. अगं असं कसं पिऊताई? आपल्या घरच्याच झाल्यात ना त्या आता. आणि आई माहेरी गेल्यापासून त्याच आहेत ना ग. बघ सगळ्या घरदाराला माहिती ती बाई कशी येते. हो पण आहेत घरच्याच ना पिऊताई. अगं घरच्या कुठल्या? 4 दिवस म्हणून आल्यात आणि इथंच राहिल्यात. पिऊताई मी काय वाईट वागली का त्यांच्यासोबत? माझं काय एवढा रागराग करतात? त्यांना बघवत नाही. तू कलेक्टर झालीस, काम करतीस, खऱ्याच्या बाजूने उभी राहतेस. त्यांची चोरी पण तूच पकडून दिलीस, त्या संकल्पाला जेरीस आणलायस. अगं पण कळत नाही का आपण चुकतोय ते? मी तरी कुठल्या तोंडाने सांगते हे? ते माझा अर्जुन त्याची चूक मान्य करायला तयार नाही. मी यांना काय? अप्पे तू अर्जुन भाऊजींची आणि त्यांची बरोबरी करू नकोस. आपले अर्जुन भाऊजी कधी पण उजवेच आहेत त्यांच्या पुढे. पिऊताई अर्जुनशी लई कठोर वागते का ग? मी त्रास देते का ग त्याला? आहे का आता? सांग की. तू हे खाऊन घे आधी सगळं, बघ मी तुला सांगते. खाऊन घे. तू आता जास्त खायला पाहिजेस. म्हणजे? अगं म्हणजे तुला आता जास्त गरज आहे ना. खाऊन पिऊन टुमटुमीत राहायला पाहिजेस की नाही? अगं असं काय म्हणतेस पिऊताई? हे बघ, आधी तुला जेव्हा जेव्हा लढायचं असायचं ना, तेव्हा तेव्हा अर्जुन भाऊजी तुझ्या बरोबर असायचे. आता तुला त्यांच्या बरोबरच लढायला लागतंय की नाही? पिऊताई मी लढती असं वाटतच नाहीये ग मला. अगं आपण त्या माणसाशी लढतो जो माणूस खोटा असतो, त्याच्या मनात खोट असते. आपल्याला ज्या माणसाचं पटत नाही त्या माणसाशी लढतो ना आपण. पण अर्जुनच्या मनात खोट नाहीये ग, त्याचा मार्ग चुकलाय. बरोबर बोललीस. तू म्हणालीस की नाही तुला असं वाटतंय का तू कठोर वागतीयस, त्रास देतेस? तर असं अजिबात नाहीये. तू लई भारी वागतेस बघ. अप्पे मला माहिती तुझं अर्जुन भाऊजींवर किती प्रेम आहे ते, आणि तरी पण ते चुकले असताना चूक म्हणायला तू कचरली नाहीस. खरंच का ग पिऊताई? तुला उगीच म्हणेन का मी? अप्पे तू ना खूप मोठं काम करतेस. आज तुझ्याकडे बघून खूप बायकांना बळ येणार आहे. आपला नवरा चुकतोय ना तर त्याला चुकतो हे ठामपणे सांगायचं. अप्पे हे बघ, अख्ख्या घराच्या चुकांचं ओझं ना निमूटपणे खांद्यावर वाहण्यात आपल्या कित्येक पिढ्या गेल्यात. पिऊताई पण मला नाही कळते. मी अप्पे हे बघ, तू फार विचार करू नकोस. हा आता या गोष्टींना विरोध होणार आहे. अशी कुठे बायको असते का असं सगळेच म्हणतील, घरचे म्हणतील, दारचे म्हणतील. पण तू मागे हटू नकोस. कारण तुला माहिती मला तुझ्या ह्याच गोष्टीचं कायम कौतुक आहे की तू कधीच मागे हटत नाहीस. पिऊताई तुझ्याकडनं शिकत आले ना ग. पण अप्पे माझ्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा मला घरात गप्प बसावं लागलंच ना. अगं तू असं का म्हणतेस? आता म्हणून ना म्हणून काय फरक पडतो अप्पे? मला जॉब सोडावा लागलाच ना, घरातच बसावं लागलं. पिऊताई अगं तुला एवढंच वाटतंय तर मग तू परत. अगं नाही अप्पे, काहीच उपयोग होणार नाहीये. परत तेच तेच रामायण. त्यापेक्षा नकोच. आरू खुश आहे ना, त्यातच आलं बघ सगळं. पिऊताई अगं असं कसं म्हणतेस तू? अगं खरंच अप्पे, सुजयमध्ये आणि माझ्यामध्ये आता काहीच नातं राहिलं नाहीये बघ, आणि ते कधीच नसणार आहे मला माहिती आहे. त्यामुळे आता आरूकडे बघून दिवस काढायचे. त्याला त्याचं हक्काचं घर मिळाले, हक्काची माणसं मिळाली आहेत. तू खुश आहे ना, मग झालं. त्यालाच मोठं करायचं, खूप शिकवायचं. पिऊताई अगं आरूसाठी अख्खं आयुष्यपणा लावतेस तू. माहिती आहे मला. तू आई होशील ना तेव्हा कळेल तुला. पण एक आहे अप्पे, काहीही झालं ना तरी मी आरूला कधीच सुजयसारखा नाही होऊ देणार. बर तू खाऊन घे सगळं आणि शांत झोप. हां लई विचार नको करत बसू. मी जाते बाहेरचं आवरते.
बाळा, तुला कोणासारखं व्हायचंय रे? पहिल्यांदा तुम्ही जेव्हा सगळ्या टेस्ट केल्या होत्या त्याचे ब्लड रिपोर्टच्या फाईलमध्ये नाही आहे. ते रिपोर्ट्स मिसिंग आहेत. आठवण एकदा पक्की यायच्यात काय? कदाचित पोलीस स्टेशन मध्येच उडाला असेल तो पेपर. सुजा, अरे त्या अर्जाचं तोंड आहे ना एवढं एवढं झालेलं बारीक असं. काय बातमी बघितल्यावर? अरे नाही, आधी तुम्हाला बघूनच झालेलं. पण त्या खरंच आपण हे आधीच केलं पाहिजे होतं बरं. त्या पिचित्र बोलतीच बंद झाली आता. हा, अरे तिला काय बोलावं तेच कळा ना आता. नाहीतर आधी भ्रष्टाचार संपवायचा आहे, भ्रष्टाचार संपवायचा आहे असं गावभर बोंबलत फिरत होती. तीच तर. आता कर म्हणून काय करायचंय ती. नाही सुजा, आता जे काय करायचं ते आपणच करायचं. म्हणजे हे बघ, आता त्या आप्पीचं कामावर लक्ष नाही, तोवर आपण दनादन टेंडर भरून घेऊ. नाही, आयडिया चांगली आहे, पण माझ्या नावानं टेंडर भरता येणार नाही माहिती ना. मी कशाला? आपण माझ्या नावावर टेंडर भरू. तुझ्या नावानं भरली आणि तिच्यापर्यंत पोहोचली तर अवघड होईल सगळं. तिचा विषय सोड आता. तिला मी कायमची गप करणार आहे आता. असं नाही. परवा एक जण गेला होता तिच्याकडं फाईलन पैसे घेऊन, त्याला आकलून काढलाय तिने. संकल्प ढोबळे, मुक्काम पोस्ट जाट नांदूर, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड, हल्ली मुक्काम आसगाव. हे काय? अरे तो संकल्प ढोबळे नव्हता असं म्हणायचंय मला. म्हणते लय हवे तोडू नको लगेच. तो अर्जा बाहेर आला आणि आपण तो एकत्र आले ना, तुला आणि तुझ्या याला जित्ता गाडील त्यो. सुजा, आले तरचा प्रश्न येतो. हे बघ, अजून आठवडाभर तरी कोर्टाची तारीख येत नाही अर्जाची. तोवर आपण जेवढं जमल तेवढं अर्जाला आणि आप्पीला एकमेकांच्या विरुद्ध पेटून द्यायचं, प्रॉपर भडकून द्यायचे. ही आयडिया चांगली आहे. हा, दोघांचे कान भरून टाकायचे. समोरासमोर आले ना तर एकमेकांचं तोंड पण बघितलं नाही पाहिजे त्यांनी. आता कसं बोलला बांटे? दोघ जण एकमेकांची ताकद आहेत, ताकद. तीच सुजा, तीच ताकद आपण तोडायची. हाउ आर यू मिस्टर अर्जुन कदम? मोजतोय, दिवस मोजतोय. एवढा हिशोब मांडावा भिंतीवर, एवढे दिवस नाही गेलेत तुम्हाला कोठडीमध्ये? तुमचा एक दिवस आणि माझा एक दिवस सारखा नका मोजू सावंत साहेब. यू आर राईट. यू शुड हॅव गॉट डेट टुडे. मराठीत बोला की. ते काय आहे की माझं सगळं एज्युकेशन जे आहे ना ते कॉन्व्हेंट मधनं झालंय. तेव्हा कॉन्व्हर्सेशन किकस्टार्ट करायला ना मला इंग्रजीची सवय, म्हणजे बोलायची सुरुवात करायची असते ना ते इंग्रजी लागतं. तुम्हाला तारीख मिळायला हवी होती आज. ती का नाही पडली जरा माहिती काढा की इंग्लिश मध्ये. आय एम जस्ट अ मेसेंजर, म्हणजे पोस्टमन. इकडची माहिती फक्त इथे पोचवायची. मग माहिती काढा, माझी चिडचिड होती इथं सावंत साहेब. तुम्ही विसरताय, या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आता मी आहे. यू आर जस्ट अ प्रिझनर नाव मिस्टर अर्जुन. विसरत नाही मी, फक्त एवढंच म्हणतोय की डिपार्टमेंटचा माणूस म्हणून काय मदत कराल का नाही? हेल्प. मी काय मदत करणार तुमची? तुमच्या मिसेस तर साताऱ्याच्या कलेक्टर आहेत. त्यांनी मनात आणलं तर उद्या डेट मिळेल तुम्हाला. ते नाही होणार सावंत साहेब. अहो डेट काय, सुटून पण जा. ते नाही होऊ शकत. तिने चाट टाकलंय मला. रिअली इंटरेस्टिंग. नवऱ्यासाठी पण नाही करणार त्या. एकदा भेटा तिला मग कळत. आय एम विवेक सावंत, सब इन्स्पेक्टर विवेक सावंत, पोलीस स्टेशनचा टेम्पररी इन्चार्ज. मी अपर्णा सुरेश माने, साताऱ्याच्या कलेक्टर. आय एम अवेअर मॅडम. आय विल वेट आउटसाइड सो दॅट यू विल हॅव अ प्रायव्हसी.
आता मॅडम आल्याच आहेत, सुटकेचा विषय काढूनच टाक. एवढ्या रात्रीचं काय शोधते आपे पोलीस स्टेशन मध्ये? अरे ते रिपोर्ट अरे हा रिपोर्ट शोधते नाही का तू? तुला आठवतंय का? आठवते सगळं व्यवस्थित आठवते मला. तू बघितलंस का रे अर्जुन? हो मग बघितलं ना. तू 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 बघितलंस रिपोर्ट? हो बघितले. एका गुन्हेगाराचे रिपोर्ट गुन्हेगारच बघणार ना. नाही अर्जुन. अरे हा गुन्हेगार नाही भ्रष्टाचारी. अर्जुन मी त्याबद्दल नाही बोलत आहे. मी तुला त्या दिवशी पण त्या दिवशीचं तर काही बोलूच नकोस तू आपे, कळलं का? काय भविष्यात कोणी भ्रष्टाचार करायला धजावणार नाही एवढी कडक शिक्षा द्या याला, हे शब्द होते ना तुझे. काय झालं हे सगळं मला कसं कळलं या विचाराने शॉक झाली काय? अर्जुन बारकं पोरग येऊन सांगल हे सगळं तुला संकल्पने सांगितलं. त्यांनी सांगितलं हा मुद्दा नाही आपे, तू बोललीस ना हा मुद्दा आहे. बोललीस ना तू? हो बोलले. तुला काय वाटत पण नाही राहू त्याचं. तुला वाटतंय का अर्जुन? आपे बघ मला जे काय वाटतं ना ते सांगून झालंय माझं. तो संकल्प आला होता इथं, काय म्हणला माहिती का? तुझ्या जेलमध्ये इंटरव्ह्यू अरेंज करतो. मी नाही म्हणलो त्याला. अर्जुन तू जेलमध्येस, तो काय तुझा इंटरव्ह्यू घेणार? तुम्हाला इथं पण कायदेच दिसतात मॅडम. मी त्याला इंटरव्ह्यू साठी नाही म्हणलो, हे दिसतंय का? नवऱ्याचा चांगुलपणा दिसतोय जरा. तू समोर असताना मला फक्त आणि फक्त कायदा दिसतोय आणि तो तू स्वतःहून ओढवून घेतलायस. म्हणून म्हणलं ना कठोर शिक्षा व्हावी त्याला. आपे तुझ्या हातात असतं तर काय शिक्षा दिली असतीस तुम्हाला? मी कोण आहे ठरवणारी? नाही तरी पण काय दिली असतीस? अर्जुन मला नाही माहिती मी काय केलं असतं. नाही समजा तू जज असतीस तर शिक्षा काय दिली असतीस मला सांग ना. अर्जुन मला माझी काम आहेत, मी हे सगळं का करू? मला माहितीये ना त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या. यापुढे एक शब्द बोललास तर याद राख अर्जुन, तुला शपथ माझी आहे ना. का थांबलीस? बोल ना. तुला माहितीये तुझ्या तोंडून निघाला प्रत्येक शब्द विष आहे माझ्यासाठी. तू बोललीस ना की कानात शिशाचा रस वाटल्यासारखं वाटतं मला. बोल, मला काय फरक पडत नाही. बोल. माझ्या तोंडात येणारा प्रत्येक शब्द विष असेल तर मी कुठल्या तोंडाने सांगू का आपण आई बाबा होणार आहोत? एवढ्या रात्री एकटी आलीस? आप्या, अर्जुनला भेटायला गेली होतीस? कसं कळतो? आपलं मला बापू आहे मी तुझा. हा बापू, माझ्या टाइमला जेव्हा मम्मी पोटूशी होती आणि जेव्हा तुम्हाला कळालं तेव्हा तुम्ही कुठे होता? तो काय ग असं मध्येच का विचारलं? असंच नाही आप्या, मला माहिती तू आणि अर्जुन बाळाचा विचार करत होता ना, आणि सगळं असं त्रांगडं होऊन बसलंय. हे असं कसं झालं कळना तो बापू. अचानक वाटायला लागलाय आपल्याला कोणी समजून घेणार, कोणीच नाही राहिलो. आप्या बघ, तुला अर्जुन चांगलाच माहिती आहे. बघ तुम्हाला दोघांना थोडा वेळ लागेल यातनं सावरायला. कसं सावरायचं बापू? अहो प्रत्येक वेळी त्याला भेटायला जाते ना तर अजूनच फाटत चाललंय. आप्या अगं तूच मला म्हटली होतीस ना अर्जुन तुझी ताकद आहे म्हणून, आणि तू जर त्याला असंच आप्या तू तुझी ताकद गमावून बसशील ग. समजून घे अर्जुनला. अहो माझं जीवापाड प्रेम आहे त्याच्यावर. मी माफही करेन ना
एकदा त्यांनी त्याची चूक मान्य करावी ना. करल अगं, मान्य करल. थोडा वेळ दे त्याला, पण अशी आशा सोडू नकोस बा. काय माहित नाही हो बापू, सगळ्यांवरचा विश्वास उडलागत वाटत. आता काय बरोबर काय चूक, कोण खोटं कोण खरं नाही माहित. ऐक ना, तुला राणीतनं चक्कर मारायची का? नाही जायचंय बापू कुठं. अगं मला नाही बरं ठीक जायचं. आहे, पण बोल तू, तुला जे वाटते ते सांग. पाहिजे तर आपल्या रड, पण मग मोकळेपणा. अहो बापू मी सगळं करीन. अहो पण याच काय करू, हे अजून किती दिवस लपवू मी. ताई आता आधी चहा पिऊन घ्या. गरम करू का? नाही नको, राहू दे, मला अजून डबा भरायचा आहे भाऊजींचा. भाऊजींचा? अर्जुन भाऊजींचा. तू एकदाही डबा नेला नसलास ना तरी रोज भाऊजींना घरूनच डबा जातो. अगं आता सगळ्यात जास्त गरज भाऊजींना कोणाची असेल ना ती तुझी आहे. आणि अशा वेळी तर आपण आपल्या माणसाच्या मागे उभं राहायचं असतं ना. उभं राहायला पाहिजे म्हणजे? ताई हो तू चुकलाय, मग त्याला शिक्षाही झालीच पाहिजे ना. शिक्षा झाली पाहिजे? अगं हे बोलताना तुझी जीभ अडखळत नाही का ग? हां अगं आयुष्यभराचा जोडीदार आहे तुझ्या तो. एकदा का आपलं लग्न झालं ना की आयुष्यभरासाठी आपण त्या माणसाशी बांधलं जातो. मग काही झालं ना तरी कायम त्या माणसाच्या बरोबर चालायचं असतं. चुकीचं असला तरी. ताई असं कसं म्हणताय हो? अहो चूक ते चूक ना. अगं पण ते शांतपणे सांगता येतं की, आपल्या आपल्यात बोलता येतं, समजावून सांगता येतं ना. म्हणजे अर्जुनने एवढा मोठा गुन्हा केलाय आणि तुमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मी त्याला घरातल्या घरात शांततेत समजून सांगायला पाहिजे होतं, हो ना? का नाही? अगं अशाने चार चौघात घराची तुमच्या दोघांची इज्जत चव्हाट्यावर आलीच ना. आणि बायको म्हणून तर काय ताई? ताई तुम्ही पूर्ण बोला ना. काय बोलू अपर्णा पूर्ण? अगं तुला मी आधी पण सांगितलं होतं, आज परत तेच सांगते. बायको म्हणून तुझं जास्त चुकतंय. ताई मीच चुकतीये का हो? ताई तुम्ही असं कसं म्हणताय मी चुकतीये? अहो तो चुकलाय, तो खोटं बोललाय, त्यांनी लाच घेतलीये ताई. आणि तो फक्त माझी एकटीशी नाही अख्ख्या घराशी खोटं बोललाय. तुम्हाला कळत नाहीये का? अगं तेच तर कळत नाहीये अपर्णा तुला. भाऊजी बाकीच्यांशी काय बोलले ते महत्वाचं नाहीये, तुमच्या दोघांच्यात काय बोलणं झालं ते महत्वाचं आहे. बाकी सगळे वेगळे आणि तुम्ही दोघं वेगळं ग. पती परमेश्वर असतो अपर्णा. मग ताई मला नाही आवडणार पती परमेश्वर म्हणायला, कारण परमेश्वर कधीच चुकत नाही. माणूस चुकतो आणि तो सुधारतोय. पण त्यासाठी तुझी साथ पाहिजे ना. अगं हीच तर खरी प्रेमाची परीक्षा असते ना. आणि त्या परीक्षेत तू खोटी ठरतेस अपर्णा. अहो असं का बोलताय तुम्ही? असं नाहीये ताई. मग कसं आहे अपर्णा? अगं असं असतं तर एकदा तरी डबा घेऊन गेली असतीस ना. का त्यांना सोडवून आणायचा प्रयत्न करत नाहीस? का त्यांना माफ करत नाहीस तू? का समजून घेत नाहीस भाऊजींना? ताई कारण त्या दिवसापासून ना माझं अख्खं आयुष्य बदललंय फक्त अर्जुनमुळे. त्याचा तुला राग आहे? राग असणारच ताई, राग कसा नसेल? अहो तो खोटं वागलाय माझ्याशी, चुकीचं वागलाय तो. आणि मी त्याला समजून घ्यायचं का? तर मी त्याची बायको आहे म्हणून. बायको म्हणून तू नाही समजून घेणार त्यांना? त्यांची चूक तू नाही पदरात घालणार तर कोण घालणार ग? ताई अहो हे सगळं बोलणं लय सोपं आहे. नवऱ्यात दोष असल्यानंतर काय वाटतं ना हे तुम्हाला नाही कळणार. कारण तुम्हाला स्वप्नील सरांसारखा नवरा मिळालाय. अहो भाग्य लागतं असा नवरा मिळायला. बोट ठेवायला जागा नाही त्या माणसात. काय दोष आहे सांगा? आहे दोष त्यांच्यात, आणि त्यामुळेच आम्हाला बाळ होत नाही. ताई अपर्णा आजपर्यंत हे मी कोणाला सांगितलं नव्हतं. आज फक्त तुला सांगितलं. का कोणाला सांगितलं नाही माहितीये? कारण माझं त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे. आणि खरं प्रेम तेच असतं ना ग, जेव्हा आपण आपल्या माणसाला त्याच्या गुणदोषासहित स्वीकारतो.